नमस्कार मंडळी, कोकणपरी किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बांगडा फ्राय करणार आहोत. तर आता बांगडा आपण घेतलेला आहे. बांगड्याची रेसिपी आपण इथे स्टार्ट करतोय. इकडे सर्वप्रथम आपण बांगडा घेतलेला आहे. छोटे छोटे बांगडा आपण बाजारातून घेऊन आलो. त्यानंतर त्याच्यावरती थोडा आपण लेमनचा ज्यूस आपण ॲड करणार आहोत. त्यानंतर आपण याच्यावरती थोडी हळदी ॲड करू. तर हळदी ॲड केली आपण. ॲड केल्यानंतर याला आपण चांगलंपणे त्यांना आपण लावून घेऊया हळदी. इकडे आपण आता हळदी आणि थोडं लेमन ॲड करून घेतलेलं आहे. आपण लावून घेतलं आहे बांगड्यांना. त्यानंतर आपण त्याच्यावर थोडं मीठ ॲड करणार आहोत. मीठ पण आपण लावून घेतोय. बस मीठ पण आपण त्यांना थोडं चोळून घेऊ. आता आपण याला थोड्या वेळासाठी रेस्ट करायला ठेवू फ्रीजमध्ये. मित्रांनो, आपण मसाला रेडी करून घेतोय. तर आपण इकडे आता एक मोठा चमचा लाल तिखट ॲड करतोय. आपण त्याच्यावरती जो आपण मसाला लावतो मच्छी फ्राय करताना, त्याच्यासाठी एक मोठा चम्मच आपला रेग्युलर लाल मसाला. त्यानंतर थोडी हळदी मसाल्यासाठी. हा घरगुती गरम मसाला आहे आपला बनवलेला. आणि एक चमचा धनिया पावडर आणि जिरे पूड आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्येच आपण थोडं आलं लसणाची पेस्ट ॲड करतोय. आणि आपण याच्यामध्ये आता थोडं लेमन ज्यूस आपण त्याच्यामध्ये थोडं ॲड करू आणि याला मिक्स करून घेऊ. आता मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करू. पाणी नॉर्मल प्रमाणात टाकून आपण ॲड करून घेतोय. त्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊ. तुम्ही याच्यामध्ये तेल ॲड करून पण तुम्ही मिक्स करू शकता मंडळी. तर हा आपला मसाला रेडी झालेला आहे. आता आपण याला मच्छीला वरून लावायचं आहे. पण आपल्याला रवा आणि थोडा मसाला ॲड करून आपण फ्राय करण्यासाठी आपण रवा रेडी करू. तर मंडळी, आपण इथे प्लेटमध्ये थोडा रवा घेतलेला आहे. त्यावरती आपण परत याच्यावरती थोडा आपण लाल तिखट टाकणार आहोत. लाल तिखट थोड्या प्रमाणात याच्यावरती आपल्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर याच्यावरती पण आपल्याला थोडं मीठ ॲड करायचं. आपण मसाल्यात मीठ टाकलं नव्हतं, तर मसाल्यात पण मीठ ॲड केलेले मी. आणि याच्यावरून थोडं मीठ ॲड करून दिलं.
त्यानंतर आपण याच्यावरती थोडं क्रंची होण्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहोत. एक चमचा वरून आपण कॉर्नफ्लॉवर ॲड केलं, किंवा तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता. आपल्या सोयीनुसार तुम्हाला जसं आवडेल तुम्ही तसं करू शकता. आणि याला चांगल्या पद्धतीने आपण मिक्स करून घेऊ. तो मच्छी फ्राय करण्यासाठी आपली रेडी झालेली. आता आपण जी मच्छी रेस्ट करायला ठेवली ती आपण आता त्या मच्छीला घेऊ आणि मसाला लावून फ्राय करण्यासाठी रेडी करू. आता ही मच्छीला आपण जो मसाला घेतला आहे, आपण बनवला होता, तो असं चांगल्या पद्धतीने मस्त वरून आपण त्यांना लावून घेऊ. जे कट मारले त्याच्यामध्ये मस्त मसाला भरायचा. पूर्ण मसाल्याचा त्याच्यामध्ये मस्त आपल्याला स्वाद येतो. आणि थोडा मसाला इथे पण मध्ये ॲड करून द्या, तर मसाल्याचं फील तुम्हाला तिथे पण येणार. मंडळी, मसाला आपल्या सगळ्या मच्छीला लावून घेतला आहे. आता त्या मच्छीला पण आपल्याला थोडी रेस्ट करायला ठेवायचं आहे. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, म्हणजे थोडं क्रंची पाहिजे नाही तर फ्रीजमध्ये ठेवा. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या सगळ्या मच्छीला इथे आपण मसाला लावून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला एक फ्राय पॅन किंवा तुम्ही कढई घेऊ शकता. आणि आपल्याला आता थोडं त्यामध्ये तेल टाकून गरम फ्राय करण्यासाठी आपल्याला रेडी करायचं. मंडळी, आपण इकडे फ्राय पॅन घेतलेले आणि आपण आता तेल ॲड करू आपण त्याच्यामध्ये. तर आपण तेल ॲड करू मित्रांनो. आपल्याला मच्छी फ्राय करायची आहे, त्यासाठी थोडं त्याला आपण थोड्या प्रमाणात ॲड केले. तर एक एक मच्छी आपल्याला इकडून आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. तेल आपलं आता तापलं आहे, तर आपण मच्छीला मस्त रवा लावून घेऊ चांगल्या पद्धतीने.
एक मच्छीला आपण मस्त रवा लावून घेतला आहे. इकडे आपण फ्राय करायला ठेवले. परत दुसरी बी आपण घेऊ. 2-2 मच्छी फ्राय करून घेऊ आपण एट अ टाईम. जास्त गर्दी केली ना तर 2 किंवा 3 करू शकतो आपण, कारण की जास्त गर्दी केली तर ते तेलमुळे ते क्रंची होत नाही. कारण की मग ते जास्त सगळ्यांना तेल लागत नाही आणि सगळ्यांना समान शेक पण लागला पाहिजे गॅसचा. तीन मच्छी ॲड केली आपण. मंद आचेवरतीच आपल्याला फ्राय करायचे आहेत, कारण की जास्त पण असली ना तर मग ते मासे आपले जळतील. त्यामुळे मंद आचेवरतीच आपण फ्राय करू. मच्छी आपली हलते म्हणजे थोड्या प्रमाणात आपली ती एक साईड शिजलेली, तर आपण याला पलटी मारून घेऊ. थोड्या प्रमाणात आपण तेल ॲड करू इकडे, कारण की तेल नाही राहायचं इकडे.
परत एक बाजू आपण आता पलटून घेऊ. तर मंडळी हे जे असतं ना आपण पहिलं फ्राय केलेलं ते थोडं काढून घ्या, बाजूला करून घ्यायचं, कारण की परत मग आपण जे मासे टाकणार ना तर हे पहिलं सगळं शिजलेलं असतं आणि मग ते त्याला जळायला सुरुवात होते. त्यामुळे याला बाजूला करून घ्यायचं. तर आपली उरलेली जी मच्छी होती अजून ती ॲड करतोय आपण.
तर मंडळी आपण परत पलटी मारू या साईडला, बघू आपण पलटी मार अजून झालं नाही. तर मंडळी आपली मच्छी आता रेडी झालेली, आपण आता काढून घेऊ मस्त. आणि आपण आता ताट रेडी करू आपण जेवणासाठी. आता मच्छीची आपली मस्त प्लेट आपण रेडी करून घेतलेली आहे. इकडे घेतलेली आपण बाजरीची भाकर मस्त सोबत, इथे मच्छी फ्राय केलेली आपण, इथे मच्छीचं थोडं कालवण म्हणजे ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे. आणि इकडे मस्त कांदा. आणि चला तर मग मंडळी, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा,